आयोजित जे कालिका माता दर्शन बीडी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून 2007 पासून जी दर्शन यात्रा धार मध्य प्रदेश बीडी सावंत आणि त्यांच्या सहकार्याने माध्यमातून आपण 10 ते 11 दर्शन यात्रा आपली कुलदेवता कालिका माता सर्व अनुभवली। यापुढेही श्री बीडी सावंत साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला आणि आपल्या समाज बांधवांना बऱ्याच दर्शन यात्रा आणि पुढील दर्शन यात्रेत आपण सर्वांनी आपले अनुभव बाकीच्यांना सांगून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे। त्याचप्रमाणे ते समाजासाठी घेणारे अनेक कार्यक्रम असतील त्याच्यात सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या हिरिरीने आणि सर्व प्रकारच्या सहकार्याने सहकार्य करावे अशी मी विनंती करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला जास्त वेळ न घेता पुढील कार्यक्रम कोकण विभाग आणि सचिन पवार यांनी सुद्धा कृपया मंचावर यावं। श्री जयवंत सावंत नाटक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। श्री अशोक डांबरे साहेब, अशोक सावंत साहेब डांबरे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। सौ प्रज्ञा विजय सावंत यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। सौ प्रज्ञा विजय सावंत दीपप्रज्वलन करण्यात येईल। हॅलो, श्री कालिका मातेचं पूजन होत आहे। श्री बीडी सावंत साहेब आणि उपस्थित सर्व सावंत पटेल बंधू, धार पवार, मिसेस सावंत, मिसेस बीडी सावंत, उपस्थितांमध्ये श्री बीडी सावंत साहेब, सुहास सावंत साहेब, श्याम सावंत, संजय पवार साहेब, अध्यक्ष आहेत धार पवार समाजाचे सचिन पवार, श्री जयवंत सावंत नाटळतील, अशोक सावंत डांबरे आणि सौ प्रज्ञा विजय सावंत यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते कालिका मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित करण्यात येईल। आपण सर्वांनी तिथूनच नमस्कार करावा, कालिका मातेच्या प्रतिमे दर्शन घ्यावं। सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार आजच्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाने सुरुवात होत आहे। मिस केलं हे आपल्याला 2 सर्व मार्गदर्शन करतील। आणि सगळ्यात मला आनंद झाला की तुमच्या परंपरा, तुमची संस्कृती, तुमचे सण, तुमचं कुलदैवत ह्या सगळ्याची तुम्ही जी आस्थेवाईक जपणूक ठेवलेली आहे त्यासाठी तुम्हाला जोरदार आम्ही दाद देतो। खरोखरच अस्तंगत होत चाललेल्या काही प्रथा आहेत, पण मी नेहमी सांगते की त्या कोकण आहे आणि खरोखर हे खूप इंटरेस्टिंग आहे की धारच्या ठिकाणी तुमची कुलदेवता आहे आणि तिथलं दर्शन घेऊन तुम्ही आज इथे आलाय। कुठेही आपण तीर्थक्षेत्री जाऊन आलो की एक पारणं फेडतो
माझी अशी आशा आहे की आज सुरांच्या माध्यमातून तुमच्या कानाचं तरी आम्ही पालन नक्की करू. ही सुद्धा एक देवीच आहे. लता मंगेशकर हे सरस्वतीचंच रूप आपण मानतो. त्यामुळे त्या देवीला, या देवीच्या उपासनेतून आपण एक प्रकारचा अर्घ्य वाहतोय असं मला वाटतं. त्यासाठी तुमच्या रसिकतेलाही खास दाद देते. कारण आमचा हा जो कार्यक्रम आहे हा ऋण अर्थाने असा ऑर्केस्ट्रा नाही किंवा वाद्यवृंद नाही. इथे अतिशय मोजके कलाकार तुम्हाला दिसत आहेत. इथे चमकधमक दिसणार नाही, कुठले लाईटचे बॉल तुम्हाला फिरताना दिसणार नाहीत. उलट सगळीकडे लख्ख प्रकाश आहे. कारण मी सुद्धा उत्सुक आहे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासाठी. त्यामुळे आपल्या कार्यक्रमात अतिशय अनौपचारिक आणि अतिशय वेगळं वातावरण असणार आहे. आणि यातनं तुम्ही काहीतरी नक्की घेऊन जाणार आहात घरी. फक्त गाणी कानावर पडली मग ती तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकता. ती तुम्हाला सतत कुठेही युट्यूबवर बटन दाबलं की हवं ते गाणं एका क्षणात तुमच्या पुढे सादर केलं जातं. मग ह्यात वेगळं काय आहे ते तुम्हाला मी सांगणार नाही. ते तुम्हाला आता कळतच जाईल की नक्की काहीतरी आपल्याला सबस्टन्स मिळणार आहे, काहीतरी ठोस हातात मिळणार आहे याची खात्री बाळगा. आणि त्याने खूप बजावलंय तुम्हाला की टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. पूर्ण कार्यक्रम बघायलाच लागणार आहे तुम्हाला, कुठेही जायचं नाही. पण त्याचा धाक म्हणून नाही तर तुम्ही त्यांनी नसतं सांगितलं तरी तुम्ही थांबणार याची आम्हाला खात्री आहे. तर आपण एका अतिशय दिव्य स्वराचा मागोवा घेणार आहोत. लताबाईंच्या काळात आपण सगळे होतो हे आपलं भाग्य आहे. जरी आपण त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल पण त्यांचा सूर्य तळपत असताना आपणही या जगात वावरत होतो हे सुद्धा भाग्य आहे. लता मंगेशकर हा एक दैवी स्वर आहे. लता मंगेशकर या नावाला आपल्या संस्कृतीत मराठी मनाला मंत्रोच्चाराचा दर्जा आहे. काय आहे नेमकं लता नावाचं गूढ हे उलगडण्याचा आज आपण प्रयत्न करूया. त्यांच्या गायकीतून, त्यांच्या गाण्यातून हे उलगडत जाणार आहे. आणि काही अतिशय अप्रतिम मराठी आणि हिंदी गाणी घेऊन तुमच्यासाठी आलोय. फक्त लताबाईंची नव्हे तर आपण किशोर, रफी, मन्नाडे, हेमंत कुमार आपण सगळ्यांची गाणी ऐकणार आहोत. कारण हा सगळाच काल सुवर्ण काळ मानला जातो हिंदी चित्रपट संगीताचा. आणि अतिशय सुंदर सुंदर गाणी जन्माला आली. तेव्हा वेळ न घालवता आपण या पूजेला सुरुवात करूया. लता नामक सरस्वतीच्या पूजेला ही सुरुवात आहे. मानवी भावनेचा प्रत्येक सूक्ष्म पदर आपल्या गळ्यातून उलगडून दाखवण्याची किमया म्हणजे लता नव्हे. वेड्यासारखी प्रचंड अचाट अशी आवाजाची रेंज म्हणजे लता नव्हे. ऐकणाऱ्याचा श्वास कोंडेल असा दमश्वास म्हणजेही लता नव्हे. गोड असलेले परंतु बोबडे नसलेले, स्पष्ट पण कोरडे नसलेले उच्चार म्हणजेही लता नव्हे. मग लता मंगेशकर म्हणजे काय तर या सगळ्या घटकांचा अतिशय सुयोग्य असा मेळ म्हणजे लता मंगेशकर. लताबाईंच्या आवाजाला दैवी आवाज असं आपण म्हणतो. पण देवाचा आवाज आपण ऐकलाय का कधी? मग दैवी आवाज त्याला का म्हणतो आपण? ह्याचे एक मला उलगडलेला कोडा असा आहे. बघा तुम्हाला पटतं का? लताबाईंचा आवाज दैवी आहे कारण कधीतरी देवाला असं वाटलं असेल की असा माझा आवाज असावा म्हणून तो दैवी आवाज. काय आहे ह्या आवाजाची नेमकी गोडी कशात आहे? का हा आवाज स्वर सम्राज्ञी म्हणून ओळखला जातो? फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या विश्वात अतिशय प्रभावशाली गायकांची जी यादी आहे त्यात उच्च स्थानावर लताबाई आहेत. अनेक प्रकारचे विक्रम त्यांच्या नावावर आहेतच पण त्याही पेक्षा जाणवतो तो त्यांच्या आवाजाला तो असलेला दैवी स्पर्श. काही गोष्टी चमत्कार या सदरात टाकल्या की आपण स्वतःला मोकळं करून टाकतो. ते काय चमत्कारच होता म्हणजे संपलं का? नाही. बाईंनी आवाजावर खूप प्रयोग केले, खूप मेहनत घेतली, घडवलाय तो आवाज. त्यांच्या अतिशय जवळची मंडळी सांगतात की आवाजावर इतके प्रयोग बाईंनी केले की ह्या अट्टहास
काय तिकडनं दोन्ही बाजूने लाईन आहे. तर तिकडे जाऊया. ललितासाठी आता हे करते. मला सुचून नव्हते ना किती मिस केलं. आली ना म्हणणार ना. आली आहे मी. आली. हजर 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 झाली. घेतलं हळदी कुंकू. सगळे बघितले. व्हेरी गुड. केलं ना सबस्क्राईब. व्हेरी गुड. नसेल केलं परत करायचं. फोन दे तुझा फोन दे. जेऊ दे आधी. थांबा. तुम्ही सांगणार थांबा आता करते मी व्हिडिओ. मिळालं. हळदी कुंकू मिळालं.
अंकल मजा आली तुला आजच्या प्रोग्रामला? हा मजा आली का रे? मजा आली. केवढा आवाज करत होता. चॉकलेट पाहिजे. लाडू नको? लाडू तू आईस्क्रीम खाल्लं नाही? अरे रे बस झाले. भावना पोचल्या. संपले. सगळ्यांना वाटले म्हणे. चालेल मला बस झाले. बस नको नको. कोण नाही खात. कोण नाही असं. नातू आहे. चॉकलेट पाहिजे ऑफिस. अशा प्रकारे आता आमचा कार्यक्रम संपला. शाळा सुटली. बेल वाजली. बेल वाजली. हो तिसरी बेल. आणि फोटो नाही अगं बेल वाजली. मग आता घरी जायचं असं सांगितलं. आता घरी चाललो आम्ही. चला बाय 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 बाय.